लोकसभेच्या पहिल्या टप्प्याचं मतदान झालं, दुसऱ्याचा प्रचार संपला आणि तिसऱ्या टप्प्यातल्या नामांकनांना जोर धरलेला पाहायला मिळतोय। लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यामधील मतदानासाठी 48 तासांपेक्षा कमी अवधी आहे। तिसऱ्या टप्प्यासाठी प्रचाराचा वाढता जोर तर चौथ्या टप्प्यासाठी उमेदवारांचे अर्ज भरण्यासाठीची लगबग आज पाहायला मिळाली। जालना लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार रावसाहेब दानवेंनी आपला उमेदवारी अर्ज भरला। दानवेंनी अर्ज भरला तेव्हा एकही मोठा नेता उपस्थित नव्हता, तर त्यांच्या विरोधात 2 वेळा जालना लोकसभा मतदारसंघातून पराभवाचा सामना केल्यानंतर तिसऱ्या वेळी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या डॉक्टर कल्याण काळेंनी सुद्धा आज आपला अर्ज दाखल केला। यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेसचे नेते अमित देशमुख, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे डॉक्टर राजेश टोपे उपस्थित होते। तसंच छत्रपती संभाजीनगरमधून एमआयएमचे विद्यमान खासदार इम्तियाज जलील यांनी आपला अर्ज दाखल केला। तर जळगावमधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार करण पवार यांनी नेते संजय राऊत यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आपला उमेदवारी अर्ज भरला। याशिवाय महाविकास आघाडीचे रावेर मतदारसंघाचे उमेदवार श्रीराम पाटील यांनीही अर्ज दाखल केलाय। पुण्यातून वंचितचे उमेदवार वसंत मोरेंनीही अर्ज भरला। चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रामधील 11 जागांसाठी 13 मे रोजी मतदान पार पडणार आहे। तर भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी आज यवतमाळच्या पुसदमध्ये सभा घेतली। हिंगोली लोकसभेच्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचारासाठी गडकरी आले होते, पण भाषणाच्या अगदी सुरुवातीलाच पुढील काही मिनिटात नितीन गडकरींना अस्वस्थ वाटू लागला आणि त्यांना भोवळ आली। यावेळी स्टेजवर उपस्थित बॉडीगार्डनं तत्काळ गडकरींना खुर्चीवर बसवलं। स्टेजवरच प्राथमिक उपचारांनंतर नितीन गडकरींची प्रकृती सुधारली आणि त्यांनी राजश्री पाटलांच्या प्रचारासाठी जोरदार भाषणही केलं। नितीन गडकरींना भोवळ येण्याची ही पहिली वेळ नाही। तीव्र उन्हामुळे भोवळ आली होती, पण आता तब्येत नीट असल्याची माहिती गडकरींनी सभा संपल्यावर आपल्या एक्सच्या सोशल मीडिया हँडलवरून दिलेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।